प्रस्ताव करता हूं कि परिसीमन विधेयक 2026 को पूर्व स्थापित करने की अनुमति दी जाए। जैसे ही जनगणना होगी हम सब लोग जाति गणना मांगेंगे, जाति गणना होगी तो हम आरक्षण मांगेंगे। इसीलिए आप लोग धोखा दे करके आना चाहते हैं। 815 मेंबर्स आने चाहिए, कहां से आया? और आप बड़े दयालु हो, ज्यादा मौका देना उनको, हमें कोई, और हम भी कस कर जवाब देंगे, हमें कोई तकलीफ नहीं है। एक शहंशाह ने दौलत का सहारा लेकर हम गरीबों की मोहब्बत का उड़ाया मजाक। धर्म के आधार पर मुस्लिमों को किसी भी प्रकार का आरक्षण गैर संवैधानिक है, इसका सवाल ही पैदा नहीं। भारतीय जनता पार्टी इस आरक्षण को लेकर भाजपा अपना नारी का नारा बनाना चाहती है। मुझे विश्वास है कि इस मंथन से जो अमृत निकलेगा वो देश की राजनीति की भी उसके रूप स्वरूप को तो तय करने ही करने वाला है, लेकिन ये देश की दिशा और दशा भी तय करने वाला है। कोई ऐसा षड्यंत्र तो नहीं है जो हम महिला आरक्षण के बहाने उस षड्यंत्र को छिपा करके आगे बढ़ रहे हों। महिलाओं को मिलने वाले इस अधिकार का जिसने विरोध किया, जिसने विरोध किया, देश की महिलाओं ने उन्हें माफ नहीं किया है। उन्होंने कहा, सदन को ये बताया कि विरोध करने वाले कौन थे, उन्होंने ये नहीं बताया। उन्होंने कहा कि इसका विरोध हुआ, कौन किसने विरोध किया और नहीं बताया। विरोध तो आप ही ने किया था। विशेष अधिवेशन क्यों बुलाया? वहां चुनाव राजनीतिक नहीं है, सैद्धांतिक है क्या? आपका भाषण सैद्धांतिक है, राजनीतिक है। पूरा देश और विशेष करके नारी शक्ति हमारे निर्णय तो देखेगी, लेकिन निर्णय से ज्यादा हमारी नीयत को देखेगी। अगर जनसंख्या के आधार पर बनता गया तो इनकी सारों सांसदों की संख्या कम होगी। देश को हम विभाजन की तरफ लेके जा रहे हैं। आज संसदेच्या विशेष अधिवेशनात काय घडलं त्याची ही झलक. पण हे का घडलं तर त्याचं कारण महिला आरक्षण. तुम्ही म्हणाल की अरे महिला आरक्षण विधेयक तर आधीच मंजूर झालंय, मग आज हा गोंधळ कसला? तर त्याचं कारण आहे 3 नवीन विधेयक. पहिलं, संविधानातील 131व्या सुधारणेचं विधेयक. दुसरं, परिसीमन विधेयक 2026 आणि तिसरं, केंद्रशासित प्रदेश कायदा सुधारणा विधेयक 2026. आता ही तीनही नावं ऐकून तुम्ही म्हणाल की यांचा आणि महिला आरक्षणाचा काय संबंध? तर काय आहे ना, 20 सप्टेंबर 2023 साली लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं. 28 सप्टेंबर 2023 ला राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनं महिला आरक्षणाचं कायद्यात रूपांतर झालं. त्यानुसार लोकसभा आणि राज्यांमधील विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्यात आल्यात. पण तरीही हे महिला आरक्षण लागू झालं नाही आणि त्याला कारण होती एक अट. कोणती? तर जर देशात महिला आरक्षण लागू करायचं असेल तर त्यासाठी आधी नवीन जनगणना आणि त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना आवश्यक होती. त्यासाठी आता देशात जनगणनेला सुरुवातही झाली आहे, पण जनगणनेचं काम पूर्ण होण्यासाठी आणखी 2 वर्ष लागू शकतात. त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना लागू करण्यासाठी 2034 साल उजाडू शकतं. आणि तेच टाळण्यासाठी मोदी सरकारनं विशेष अधिवेशन बोलवलंय, जे अधिवेशन आजपासून सुरू झालं. या अधिवेशनामध्ये महिला आरक्षणाच्या वाटेतल्या सगळ्या अटी दूर करण्यासाठी 3 विधेयकं आणण्यात आली आहेत. पण इथेच खरा ट्विस्ट आहे. जेव्हा 20 सप्टेंबर 2023 ला लोकसभेत महिलांना 33% राजकीय आरक्षणाचं विधेयक आलं होतं, तेव्हा संसदेत 456 खासदार उपस्थित होते. त्यापैकी MIMच्या 2 खासदारांना सोडून 454 खासदारांनी विधेयकाला पाठिंबा दिला होता. ऐतिहासिक मतांनी महिला आरक्षण विधेयक पासही झालं, ज्यात काँग्रेस, समाजवादी, तृणमूल, DMK, ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी अशा सर्व प्रमुख विरोधी पक्षांच्या खासदारांनीही सरकारला पाठिंबा दिला होता. आणि आता तेच विरोधी पक्ष आज सरकारच्या विरोधात आक्रमक झालेत. तर महिलांना 33% आरक्षण
सध्या जे 543 खासदारांचं बळ आहे किंवा जी ताकद आहे त्याच्यामध्ये द्या ना, काय हरकत नाही. 800 पेक्षा जास्त खासदार तुमच्या मनाप्रमाणे मतदारसंघ तोडून निर्माण करून तुम्हाला हे बिल लादायचं आहे. आमचा सगळ्यांचा त्याला विरोध आहे. हे महिला नारी शक्ती बिल नसून हे फक्त भाजपा शक्ती बिल आहे आणि हे भाजपा शक्ती बिल आम्ही संसदेमध्ये मंजूर होऊ देणार नाही. फक्त संजय राऊतच नाही तर ज्या ज्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महिला आरक्षणाच्या समर्थनात 2 वर्षांपूर्वी भाषणं दिली होती त्या सगळ्यांनी आज नव्या विधेयकाच्या विरोधात भाषणं केली. महिला आरक्षणाच्या आड सरकारचा वेगळाच डाव असल्याचे आरोपही केले. संसदेमध्ये नेमकं काय काय घडलंय सगळं पाहणार आहोत, पण त्याआधी आजचा प्रश्न पाहूयात आणि तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, संसदेत आलेली विधेयकं महिला शक्तीसाठी नाही तर भाजप शक्तीसाठीच आहेत. संजय राऊतांचा आरोप आपल्याला पटतो का? होय आणि नाही 2 पर्याय आहेत. सोशल मीडियावरती तुम्ही अजूनही व्होट करू शकता. आता विरोधकांचा नव्या विधेयकांना किंबहुना का विरोध आहे ते आपण जरा समजून घेऊया. आज संसदेच्या पटलावरती आलेल्या 3 विधेयकांची नावं मी पुन्हा एकदा सांगते. संविधानातील 131वी सुधारणा विधेयक, परिसीमन विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा सुधारणा विधेयक. आणि ही 3ही विधेयकं पास झाली तर काय होईल? तर सरकारला मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी 2027 सालच्या जनगणनेची वाट पाहण्याची गरज पडणार नाही. 2011च्या जनगणनेनुसार सरकारला मतदारसंघांची पुनर्रचना करता येईल आणि 2029 सालच्या लोकसभा निवडणुकीत महिला आरक्षण लागू करता येऊ शकतं. त्याशिवाय साध्य होणारा दुसरा उद्देश म्हणजे संसदेतील 543 खासदारांची संख्या जनगणनेच्या आधारानुसार वाढवण्याचाही अधिकार सरकारला मिळणार. आता ते आकडे कसे असू शकतात हेही मी पुढे सांगणार आहे. पण आज संसदेमध्ये आलेल्या विधेयकाचा तिसरा उद्देश म्हणजे सरकारला अनुच्छेद 82 रद्द करण्याचाही अधिकार मिळेल. तसं झालं तर मतदारसंघ पुनर्रचना आपल्या गरजेनुसार आणि वेळेनुसार लवचिक बनवणं शक्य होईल. आता पुन्हा एकदा सांगते, महिला आरक्षण कायदा पास झालाय पण लागू झालेला नाहीये. तोच महिला आरक्षणाचा कायदा लागू करण्यासाठी ज्या अटी आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आणखीन काही वर्ष लागू शकतात. त्यामुळेच महिला आरक्षण पास झालेलं असतानाही लागू होण्यासाठी 2034 साल उजाडलं असतं. म्हणून केंद्र सरकारने ही 3 विधेयकं आणली आहेत. मात्र त्याच्या टायमिंगवरनं, हेतूवरनं आणि पारदर्शकतेवरनं विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहूयात. आज सरकार ने वो संविधान का पूरा आर्टिकल 81 को खत्म करके खुद अपने आप को ताकत दे रहा है कि नहीं, सेंसस के लिए नहीं हमको रुकना और अपने आप हमने चुन लिया कि 815 करना है. ये संख्या कहां से आया? नागपुर से आया? किसी शाखा से आया? कहां से आया? विशेष अधिवेशन क्यों बुलाया? वहां चुनाव राजनीतिक नहीं है, सैद्धांतिक है क्या? आपने आरक्षण का बिल डिलिमिटेशन के साथ जोड़ा है, तब विरोध हो रहा है. करो आरक्षण का बिल अभी पास कर देते, छोड़ दो डिलिमिटेशन का बिल. आपको जल्दीबाजी क्यों है महिला विधेयक के पक्ष में? हम आप जनगणना क्यों नहीं कराना चाहते? ये अध्यक्ष महोदय, सेंसस ये इसलिए नहीं करना चाहते हैं कि जैसे ही जनगणना होगी हम सब लोग जाति गणना मांगेंगे, जाति गणना होगी तो हम आरक्षण मांगेंगे. इसीलिए आप लोग धोखा देकर के आना चाहते हैं. एक तरफ महिला आरक्षण की बड़ी बड़ी बातें तो दूसरी तरफ गुप्त रूप से ओबीसी वर्ग का हक छीना जा रहा है और कुछ प्रदेशों की ताकत कम करके लोकतंत्र की धज्जियां उड़ाकर अगले चुनाव के लिए अपनी पार्टी की मजबूती का ढांचा बनाया जा रहा है. लोकतंत्र को खत्म करने की शुरुआत तो इस सरकार ने चुनाव आयोग, न्यायपालिका, मीडिया और अन्य संस्थाओं पर अपना पूरा दबाव डालकर शुरू कर ही लिया था, मगर अब लोकतंत्र पर खुला वार होने जा रहा है. अगर ये विधेयक पारित होता है तो समझ लीजिए कि इस देश में लोकतंत्र खत्म हो जाएगा. आज आदरणीय प्रधानमंत्री महोदय जी ने भी इसका जिक्र किया, लेकिन हमेशा की तरह उन्होंने आधी बात बोल दी. उन्होंने कहा, सदन को ये बताया कि विरोध करने वाले कौन थे, उन्होंने ये नहीं बताया.
उन्होंने कहा कि इसका विरोध हुआ, कौन किसने विरोध किया और नहीं बताया। विरोध तो आप ही ने किया था, भाजपा। तर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं। आज संसदेत आलेल्या विधेयकांचा विरोध केला आणि त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तरं दिली। चाहे दक्षिण हो, उत्तर हो, पूर्व हो, पश्चिम हो, छोटे राज्य हो, बड़े राज्य हो, मैं आज एक जिम्मेवारी से कहना चाहता हूं कि निर्णय प्रक्रिया किसी के साथ भी भेदभाव नहीं करेगी। ये निर्णय प्रक्रिया किसी के साथ अन्याय नहीं करेगी। देखिए, इसका अगर विरोध करेंगे तो स्वाभाविक है कि राजनीतिक लाभ मुझे होगा, लेकिन साथ चलेंगे तो किसी को भी नहीं होगा, ये लिख के रखो, किसी को नहीं रहेगा। तर डिलिमिटेशननं कोणत्याही राज्यांचं नुकसान होणार नाही अशी ग्वाही खुद्द पंतप्रधान मोदींनी दिली आहे। आणि या निमित्ताने डिलिमिटेशन म्हणजे परिसीमन म्हणजे काय नक्की प्रकारे आपण समजून घेऊया। डिलिमिटेशन म्हणजेच काय तर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या सीमा पुन्हा आखणं आणि हे डिलिमिटेशन जनगणनेनंतर होतं, जेणेकरून लोकसंख्येतील बदल लक्षात घेतले जातात। प्रत्येक राज्याला त्याच्या लोकसंख्येनुसार जागा दिल्या जातील आणि प्रत्येक खासदार किंवा प्रतिनिधींचं प्रतिनिधित्व जवळपास समान लोकसंख्येवरती होईल असा त्याचा उद्देश आहे। आणि खरं तर इतिहास असा आहे की हीच डिलिमिटेशनची प्रक्रिया दर 10 वर्षांनी झाली आहे। पण 1976 साली मतदारसंघांच्या पुनर्रचनेला ब्रेक लागला होता, कारण इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात 25 वर्षांसाठी मतदारसंघ पुनर्रचना रद्द केली होती। नंतर जनगणना सुरू होती तरीही मतदारसंघांची पुनर्रचना रद्दच होती। त्यानंतर 2001 साली अटल बिहारी वाजपेयींनी पुन्हा 25 वर्षांसाठी मतदारसंघ पुनर्रचना रद्द केली आणि 25 वर्षांची ती मुदत आता संपली आहे। असो, आता महिला आरक्षणासाठी आवश्यक ठरवत जी 3 विधेयकं आणलेली आहेत, त्यामुळे लोकसभा सदस्यांची संख्या किती होऊ शकते यावर एक नजर टाकूया आणि त्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला। तर लोकसभेमध्ये किती खासदार वाढतील? आता 543 आहेत आणि नंतर 850 होतील। राज्यांचे एकंदरीत खासदार 815 आणि केंद्रशासित प्रदेशांचे 35 असे मिळून 850 खासदार होतील। आता या 8.5च्या जागा होतील असा अंदाज आहे, पण हा आकडा कसा आला यावर गृहमंत्री अमित शहांनी संध्याकाळी 6 वाजता उत्तर दिले, तेही पाहूयात। 850 का जो आंकड़ा है वो इस तरह से बना है कि काल्पनिक रूप से सोच ले कि 100 सीटें हैं, अगर 33% माताओं को, मातृशक्ति को आरक्षण देना है तो उसमें 50% बढ़ाते हैं तो सीटें होती है 150, और 150 जब होती है इसका 33% करते हैं तो 100 सीटें ऑटोमेटिकली हो जाती हैं। जो 543 सदस्य बैठे हैं इसमें 50% वृद्धि होगी, इसका 33% जब माताओं के लिए रिजर्व हो जाएगा तब 543 की 43 ओपन सीटें होगी जहां पर भी महिलाएं लड़ सकती। तो ये 50% इस तरह से आया है, और 850 है वो राउंड ऑफ फिगर है, 816 एग्जैक्ट संख्या होगी। ये फिर से पूछेंगे कि ऐसा क्यों किया है, तो अभी भी राउंड ऑफ फिगर जो है ये 543 नहीं है, 543 से ज्यादा ही है। अब उन्होंने कहा कि वृद्धि कैसे करोगे? आप 550 इतना तो समझ जाएंगे भाई। मैं केजी कहा तो तुम 7 अर्थ में केजी की तरह करने लगे। मान्यवर, इन्होंने कहा कि ये बिल में लिखा नहीं है। सांसद ज्योतिमणि और दक्षिण के कई सारे सांसदों ने कहा, मेरा कल समय ले ले, मैं पढ़वा दूंगा। वैसे समय लेने की जरूरत भी नहीं है, कल मैं सदन के सामने ये डिटेल पूरा देश समझ पाए इस तरह से समझा दूंगा।
याच भाषणामध्ये अमित शहानी एक मोठं विधान केलं की 2029 सालपर्यंतच्या कोणत्याही निवडणुकांसाठी हे डिलिमिटेशन होणार नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशासह पुढील 2 वर्षांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये हे डिलिमिटेशन होणार नाहीये. पण मुळात जेव्हा डिलिमिटेशनवरती ब्रेक आणला होता तेव्हा त्याचं कारण होतं लोकसंख्या. 1976 साली उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील लोकसंख्येच्या असमतोलामुळेच डिलिमिटेशन 25 वर्षांसाठी पुढे ढकललं होतं. 2001 मध्येही मतदारसंघांची पुनर्रचना याच कारणामुळे पुढे ढकलण्यात आली. आता जेव्हा पहिल्यांदा डिलिमिटेशन पुढे ढकललं त्याआधी म्हणजे 1971 साली देशाची लोकसंख्या 54 कोटी होती आणि आता तीच लोकसंख्या 143 कोटींवर गेली आहे आणि खासदारांची संख्या मात्र तेवढीच आहे. तेव्हा एका खासदाराच्या मतदारसंघामध्ये सरासरी 10 लाख लोक होते आणि आता ही संख्या 22,30,000 गेली आहे. खरं तर गेल्या 5 दशकामध्ये दक्षिणेकडील राज्यांनी कुटुंब नियोजन स्वीकारलं, लोकसंख्या नियंत्रणात ठेवली. पण आता जर 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर दक्षिणेचं राजकीय प्रतिनिधित्व कमी होऊ शकतं अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली आहे. तामिळनाडूमध्ये तर मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी विधेयकांची प्रत जाळत निषेध केला, राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली, प्रत्येक घरावर काळे झेंडे लावण्याचं जनतेला आवाहन केलंय. शिवाय मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे तामिळनाडूचं नुकसान झालं तर 1950-60च्या दशकात ज्या पद्धतीने देशाला धक्का देणारं आंदोलन झालं होतं तसंच आंदोलन पुन्हा करू असा इशाराही दिलाय. आणि आता याच अनुषंगाने आपण थेट जाऊया चर्चेला, जिथे आपल्या सोबत आहेत शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना NC आणि काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार. दोघांचंही आपण गेस्ट सेंटरला स्वागत करूया. आपल्या दोघांचंही स्वागत आहे. हनुमंतजी, तुमच्याकडे येते मी. सगळ्यात पहिला आक्षेप काय आहे विरोधी पक्षांचा या सगळ्या प्रक्रियेवर, या 3 विधेयकांवर? 2023ला ज्यावेळेस लोकसभेमध्ये हे विधेयक मांडलं गेलं त्यावेळेस निसंशयपणे सगळ्या पक्षांनी एकमतानं, ऐतिहासिक बहुमतानं हे विधेयक पास केलं होतं. मी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून इथं बसत असताना माझ्या प्रेक्षकांना मला लक्षात आणून दिलं पाहिजे की 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनं पंचायत राज व्यवस्थेमध्ये या देशामध्ये पहिल्यांदा महिलांना 33% आरक्षण माझ्या काँग्रेस पक्षानं राजीवजींच्या नेतृत्वात आणलं होतं. ते स्थानिक स्वराज्य संस्थांचं आरक्षण महाराष्ट्रामध्ये 50% गेलं. आज देशभरामध्ये 73व्या 74व्या घटना दुरुस्तीनं काँग्रेस पक्षानं केलेल्या कायद्यानं 17 लाखपेक्षा जास्त महिला या महापौर आहेत, नगराध्यक्ष आहेत, सरपंच आहेत, जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, नगरसेवक, हनुमंतजी थोडंसं तुम्हाला इंटरप्ट करते कारण हे सगळं आज लोकसभेत झालेल्या विविध भाषणांमध्ये आम्ही ऐकलेलं आहे, तुमच्याच नेत्यांनी हे मांडलेलं आहे आणि या सगळ्याचा सारांश आम्हाला माहिती आहे. पण मग जर तुम्हाला हे विधेयक अंमलात आणायचं आहे तर आता सरकार त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतंय, आणखीन 3 विधेयकं त्याच्यासाठी आणलेली आहेत. मग तुमचा आक्षेप काय आहे? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मला इंटरप्ट का करताय? काँग्रेस पक्षानं 33% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिलं हे सांगितलं तर तुम्हाला त्रास का व्हायला ताई साहेब? सांगू दे ना मला ते माझ्या देशाला. तुम्ही पंतप्रधानांनी हे सगळं काही आपण दाखवलेलं आहे. आम्ही व्यवस्थित विरोधकांनी जे मांडलेलं आहे ते सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रियंका गांधींनी सुद्धा जे म्हटलेलं आहे, सुरुवातीला कोणी विरोध केला यापासून सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आरक्षण कोणामुळे सुरुवातीला आलं हे सुद्धा त्याच्यामध्ये कव्हर झालेलं आहे. मी बिलकुल तुम्हाला त्या निमित्ताने इंटरप्ट नाही करत आहे. मी 30 मिनिट 30 सेकंद सुद्धा बोललो नाही मी, तरी तुम्ही मला इंटरप्ट करताय. काँग्रेस पक्षानं 33% आरक्षण दिलं, महाराष्ट्रात 50% आरक्षण दिलं, 17 लाख महिला आज काँग्रेस पक्षानं महिला आरक्षण दिलं म्हणून झालेल्या पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी महिला विधेयकावर, आरक्षणावर आज बोलतोय. ही पार्श्वभूमी सांगणं मला गरजेचं आहे. आता आक्षेप तुम्हाला ऐकायचा असेल तर तुम्ही जे प्रास्ताविक केलं त्या प्रास्ताविकामध्ये तुम्ही सांगितलं की या महिला विधेयकाच्या आडून डिलिमिटेशनचा डाव जो घटना विरोधी आहे तो या सरकारला खेळायचा आहे, म्हणून आम्ही याच्या विरोधात आहोत. मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी 2023ला सांगितलं होतं ना, विधेयक पास झालं होतं, 2024च्या लोकसभेपासून लागू करा. 543 महिलांमध्ये 33% महिलांसाठी खासदाराच्या जागा राखीव करा. मग तुम्ही 4-6 महिन्यापूर्वी ते केलं नाही आणि आता तुम्हाला उबग आली. बंगालमधल्या निवडणुका डोळ्यासमोर दिसत आहेत आणि उत्तर भारतामधली भाजपाला मानणाऱ्या राज्यातली लोकप्रतिनिधीची संख्या वाढवायची म्हणून तुम्ही दक्षिण भारतातल्या राज्यांची लोकप्रतिनिधित्व कमी करताय. संविधानामधल्या घटनेच्या कलमाला तुम्ही नख लावताय.
महिला आरक्षणाच्या आडून तुम्ही डिलिमिटेशन करून लोकशाहीचा गळा घोटताय. महिलांवर तुमचं प्रेम असतं तर बलात्काराच्या आरोपामध्ये जेलमध्ये असलेल्या गुजरातमधल्या माणसांना सोडायला भाजपानं शिफारस केली नसती. तो जो कोण सिंग म्हणून आहे आमच्या ऑलिम्पिक महिलांवर बलात्कार करणारा, त्याला मोदी साहेब संसदेमध्ये मांडीवर घेऊन बसले नसते. आणि माझ्या आदिवासी महिलेची ज्यावेळेस मणिपूरमध्ये दिंड काढली जात होती त्यावेळेस भाजपाचा मुख्यमंत्री तोंड लपवून बसला नसता. महिला आरक्षण नसताना पंतप्रधान दिलेला माझा पक्ष आहे. महिला आरक्षण नसताना अनेक राज्याचे मुख्यमंत्री दिलेला माझा पक्ष आहे. आज 21 राज्यामध्ये भाजपाचं सरकार आहे. किती महिला मुख्यमंत्री आहेत? ठीक आहे, हनुमंतजी तुमचे मुद्दे कळलेले आहेत आणि मी पुन्हा एकदा अधोरेखित करते की यातले काही मुद्दे आम्ही आज लोकसभेमध्ये सुद्धा ऐकलेले आहेत विरोधकांकडनं, पण तरीही सगळं ऐकून घेतलं. आता मी जाते शायना यांच्याकडे. शायनाजी, काय उत्तर द्याल? तुम्हाला काय याच्यावरती कशा पद्धतीने उत्तर द्यायचंय? सर्वप्रथम मला हेच सांगायचंय की 27 वर्ष झाले आणि हे 27 वर्ष मध्ये तुम्ही बघितलं तर 1950 मध्ये फक्त 22 महिला सांसद होते. आता 2026 मध्ये किती आहे? 74, म्हणजे 13 आणि 14%. आता तुम्हाला ते तुलना करायचं आहे विधानसभा सोबत, तर असेंब्लीज मध्ये आज पूर्ण देशमध्ये 390 MLAs आहे आणि ते आहे 4123 आहे पूर्ण देशमध्ये. तर नाही, पण शायनाजी, तरी तुम्हाला पण मी इंटरप्ट करते कारण मुद्दा असा आहे ना की हे सगळे महिलांचं सबलीकरण ह्याच्याबद्दल मला वाटत नाही कोणाला या दोन्ही बाजूंना प्रॉब्लेम नाहीये, पण मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की डिलिमिटेशनचा मुद्दा वेगळा ठेवता येऊ शकतो आणि आत्ताच्या परिस्थितीत 33% आरक्षण लागू करता येऊ शकतं. मग ते का नाही होते? हो, पण ऐका मला, बघा असं नाही की सेन्सस नाही होणार. हे इलेक्शन झालं आणि डिलिमिटेशन आणि सेन्ससचे ते प्रयास तर नक्कीच असणार, कारण ते तुम्हाला करायचं म्हणजे करायचं. लास्ट कधी केलं? 2011 मध्ये, आणि 2दा झालं. तर असं नाही, परंतु आमची जे मांग आहे आणि देशाची महिलांची मांग काय आहे की आम्हाला तुम्ही संधी द्या. जिथे तुम्ही पंचायतला बघितलं तिथे 14 लाख महिला सशक्त आहे आणि तिथे पंचपती आणि हे सगळं इश्यूज ऑफ द पास्ट. एकदा तुम्ही संधी दिलं तर त्यानंतर आम्ही हे सगळं वरती चर्चा नक्कीच करू. आता डिलिमिटेशन मीन्स रीड्रॉइंग लोकसभा आणि असेंब्लीचे कॉन्स्टिट्यूशन्स, त्याच्यावरती पॉप्युलेशन पण बदलते. तर हे एक लॉंग ड्रॉन आउट प्रोसेस आहे. तुम्ही सेन्सस बघितलं तर 1971 मध्ये. बरं शायनाजी, एक वेगळा प्रश्न विचारते तुम्हाला की यापूर्वी जेव्हा नारी शक्ती विधेयक आलेलं होतं तेव्हा विरोधकांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे ते पास करताना, परंतु उद्या जेव्हा डिलिमिटेशनच्या अनुषंगाने व्होटिंग होईल तेव्हा विरोधक तुमच्या बाजूने उभे राहतील का? किंबहुना तसं जरी नाही झालं तरी पण हे विधेयक पास होईल का तुमच्या शक्तीवर सत्ताधाऱ्यांच्या? काय वाटतं तुम्हाला? अगदी एका शब्दात उत्तर द्या. मला काय स्पेक्युलेशन मध्ये नाही जायचं की काय होणार. आम्ही सगळे आहे दिल्लीत आणि आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी 100 शिवसैनिक महिलांना इकडे पाठवलं. त्यांनी आज बघितलं की लोकसभा राज्यसभामध्ये कसं चर्चा होते ह्याच्यावरती, आणि हे सीट इन्क्रीजला घेऊन पण मला नाही वाटते की कोणाला काय त्रास होणार, कारण 543 आता झाले. 816 कॅप आहे 850, आणि कदाचित हे जे 273 लोकसभा सीट्स आहेत तिथे 33% आरक्षण, ते एक क्लिअर कट. आता सेन्ससला डिलिंक करायचं आहे तर तुम्ही हे बघा की 2011चे जे सेन्सस डेटा होते. शायनाजी, आपल्याकडे आज खूप कमी वेळ आहे त्यामुळे अगदी पुन्हा एकदा एका शब्दात मी तुम्हाला उत्तर विचारते की ही तीनही विधेयकं पास होतील असं तुम्हाला वाटतं का, हो किंवा नाही? मला उम्मीद आहे की नक्कीच होईल, परंतु जे निर्णय आदरणीय अमित शहाजींनी सांगितलं आज, निर्णय नाही जे चर्चा केलं ते चर्चावरती काय. ठीक आहे, तुम्हाला आशा आहे हे यातनं स्पष्ट होत आहे. हनुमंतजी, तुम्हाला काय वाटतं? अगदी तुम्ही एका शब्दात उत्तर द्या. जातनिहाय जनगणना टाळायची आहे. SC ST OBC महिलांची संख्या किती आहे हे माहीत नसताना महिला आरक्षण विधेयक आणायचंय. गोरगरिबाच्या आदिवासी पाड्यावरच्या दलित वस्तीमधल्या OBC महिलांना सत्तेच्या बाहेर ठेवायचा मोदी सरकारचा हा डाव आहे. याच्या विरोधामध्ये आम्ही असू. छोट्या राज्यांचा आवाज दाबायचा आहे, याच्या विरोधामध्ये आम्ही असू. महिला आरक्षणाला विरोध नाही. 33% महिला आरक्षण ही 3 बिलं बाजूला ठेवून त्यांनी आज लागू करावे असं आमच्या काँग्रेसचं आवाहन आहे. पण मग तीन विधेयकं पास होणार नाहीत असा तुमचा विश्वास आहे?
नाहीच झाली पाहिजेत. ते देशाचा गळा घोटणारे आहेत, लोकशाहीचा गळा घोटणारी विधेयक आहेत. त्याच्या विरोधात प्राणपणाने लढू आम्ही. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद, तुम्ही दोघंही आज इथे आलात आणि चर्चा केली त्याबद्दल. धन्यवाद. आता पोल सेंटरला जाऊयात आणि पाहूयात आज महाराष्ट्राने कौल काय दिलेला आहे. आपल्या प्रश्नावरती महाराष्ट्राला काय वाटतंय आपण आता दोन्ही बाजू तर आज लोकसभेतही ऐकलेल्या आहेत. संसदेत आलेली विधेयकं महिला शक्तीसाठी नाहीत तर भाजप शक्तीसाठीच आहेत, संजय राऊतांचा आरोप पटतो का? 75% लोक म्हणतायत की हो, 25% लोक म्हणतायत नाही. आणि या सगळ्या मुद्द्यावरती आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक आता काय आपल्याला सांगतात पाहूयात. सरिता. धन्यवाद पूर्वी. महिला आरक्षण डिलिमिटेशन, जनतेच्या मनात उत्तरांपेक्षा प्रश्नच जास्त आहेत. या दोन्ही विषयांना घेऊन धुकच आहे. जे होतंय ते खरंच महिलांचे हित साध्य करणार आहे का? जे होतंय ते सत्ताधाऱ्यांचे राजकारण आणि सत्ता पुढेही टिकवून ठेवण्यासाठी मांडलेला पसारा आहे का? महिला आरक्षणाच्या नावाखाली फक्त राजकीय स्वार्थ साधला जातोय का? की विरोधक जनतेचे हित न बघता फक्त विरोध करायचा म्हणून संसदेत विरोध करत आहेत? आम्हाला काही माहिती नाही, आम्हाला काही सांगितल्या जात नाही असं म्हणणारे विरोधक माहितीच्या नावाखाली फेक नॅरेटिव्ह पसरवत आहेत का? एक गोष्ट मात्र नक्की आहे की जनता बुचकळ्यात आहे. हे मुद्दे तुमच्या आमच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. जनतेने तरी या राजकारणात ओढल्या जाऊ नये. आज बऱ्याच प्रश्नांची उत्तरं संसदेतील चर्चेत आणि सरकारकडून आलेल्या उत्तरांमधून स्पष्ट होऊ लागली आहेत. गृहमंत्री अमित शहा जे त्यांच्या शब्दात ह्याचे पायलट आहेत, यांनी आज एक आश्वासन दिलंय. अगदी KGच्या मुलाला सुद्धा समजेल इतक्या सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला उद्या संसदेत हे सगळं गणित कारणे समजावून सांगेन. तुमच्या उज्ज्वल भविष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे उघडा डोळे, बघा नीट, स्वतः ऐका, समजून घ्या, नाहीतर परत एकदा राजकारण्यांच्या नॅरेटिव्हच्या जाळ्यात अडकाल. पूर्वी. अंधश्रद्धेविरोधात कायदा आणणारं महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा अधिनियमन 2013. किती मोठं आणि किती स्पष्ट नाव आहे ना. हा कायदा अंमलात येऊन 13 वर्ष उलटली आहेत, तरीही महाराष्ट्र अंधश्रद्धा मुक्त झालेला नाहीये. अजूनही महाराष्ट्रात श्रद्धेच्या नावाखाली जादूटोणा, अनिष्ट आणि अघोरी प्रथा अगदी सर्रास घडतायत. नाशिकचा भोंदूबाबा गेल्या महिन्याभरापासून बातम्यांमध्ये आहेच. त्यातच काल अहिल्यानगरमधल्या कोल्हेवाडीतल्या भोंदूबाबाच्या कारनाम्याबद्दल आम्ही माहिती दिली. आता आणखीन एक भोंदूबाबाचं प्रकरण उघडकीस आलंय. एक जबाबदार वृत्तवाहिनी म्हणून ABP माझानं या भोंदूबाबाचे काळे कारनामे बाहेर काढलेत. आणि हो, हा भोंदूबाबा कोणत्या खेड्यापाड्यात नव्हता, तर चक्क मुंबईतल्या मालाड इथून हा भोंदूबाबा आपला गोरखधंदा करत होता. भोंदूबाबांसह महाराष्ट्रात उघडकीस येणारी महिला लैंगिक अत्याचाराची प्रकरणं चिंता वाढवणारी आहेत. नाशिकमधलं कॉर्पोरेट जेहाद आणि आता समोर आलेलं अमरावती परतवाड्यातील मुलींचं लैंगिक शोषण प्रकरण, या सगळ्या घडामोडींवरती झिरो आवरच्या दुसऱ्या सेगमेंटमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, अपडेट्स घेणार आहोत. पण त्यापूर्वी या अनुषंगानं आम्ही जो दुसरा प्रश्न विचारलाय तो पाहूयात. जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र भोंदूबाबांच्या विळख्यात अडकलाय का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत, जरूर व्यक्त व्हा. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात, वसईचा ऋषिकेश वैद्य, अहिल्यानगरचा तथाकथित महाराज आणि आता मुंबई मालाडचा रिदम पांचाळ. रिदम पांचाळ गेल्या 2 वर्षांपासून मालाडमधल्या त्याच्या शिवसदन चाळीतल्या घरात भोंदूगिरी करत होता. दर गुरुवारी आणि रविवारी तो भूत उतरवण्याची बतावणी करत अघोरी पूजाही करायचा. या पूजेसाठी तो नागरिकांना बकऱ्याचा कलेजा, लिंबू टाचणी, स्मशानातील राख अशा पद्धतीच्या अघोरी वस्तूही आणायला सांगायचा. त्याच्या सर्व कारनाम्यामुळे गेली 2 वर्ष परिसरातील नागरिकही भीतीच्या छायेत होते. आणखीन एक गोष्ट म्हणजे हा बाबा जिम ट्रेनर होता. हो, तुम्ही बरोबर ऐकलेत, तो एक जिम ट्रेनर सुद्धा आहे. तो जिम ट्रेनिंग बरोबरच भोंदूगिरी करत होता. उदरनिर्वाहासाठी आपण जिम ट्रेनर म्हणून काम करत असल्याचं त्याने कबूल केलंय.
4 एप्रिलला या बाबानं मालाडमधल्या महापालिकेच्या गार्डनमध्ये शेकडो लोकांसमोर भूत उतरवण्याच्या नावाखाली जादू टोण्याचा प्रकार केला. त्या पूजेचे काही फोटोज आणि व्हिडिओज सुद्धा समाज माध्यमांवरती व्हायरल झाले, ते आपण बघतोय. आणि या संदर्भात एबीपी माझाच्या पत्रकारांनी या भोंदूबाबाला विचारलं, तेव्हा नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण नागरिकांना सेवा देतो असं बाबाचं म्हणणं होतं. आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी भोंदू रिदमशी संपर्क साधला, तेव्हा त्यांच्यात संवाद काय झाला होता आपण ऐकूयात. जो फेंकते हो, उतारा फेंकतात तुम्ही, ते काय? मेरी बात सुनो, आपको कोई भी कुछ भी बोल देगा, चलो आप मान लोगे. आपने किसी ने कुछ भी बोला रहेगा तो आप मान लोगे. अभी मैं आपने क्या बोला, ये सबके सामने ना मैं 1000 पब्लिक लेके आऊंगा आपके सामने. अगर मैं गलत होऊंगा तो आप तो मेरे को सजा देने. अरे नाही सर, ऐका ना, त्यांचा असं आरोप आहे की ब्लॅक मॅजिकचा हा प्रकार आहे. तुम्ही बकऱ्याचं काळीज मागतात, तुम्ही दारू, सिगारेट हे आणायला सांगतात. तर हे काय म्हणजे, हे काय म्हणजे, ही काय पूजा काय? मेरी बात सुनो, आप जैसा चीज बोल रहे हो ना, मैं एग्री कर रहा हूँ. आप जो बोल रहे हो, तो मैं आपको सामने पर्सन रखूंगा. आपके उनके पर्सन जो आपको बोला है ना, वो लोग ही मेरे घर पे आते. अभी मैं जीजाजी नहीं मानता हूँ, वो पर्सनल ग्रंथिस निकालने के लिए ये सब चीज करे. कोई आपको बोलेगा रेप कर दिया है, पर आपको उसका प्रूफ भी तो चाहिए ना रेप करने का. इसलिए तो आपको फोन लगा कि आपका कहना क्या है. मेरा कहना, मैं तो आपको है ना सामने सामने कराऊंगा. वो सेवा है, उसमें मेरे वही मैं वही पूछ रहा हूँ, ये सेवा क्या है? सेवा जो जिसको प्रॉब्लम रहता है, कुछ भी XYZ, जिसको बच्चा होता है, जिसको शरीर में तकलीफ है, मैं क्या बोल रहा हूँ, आपको सामने लेके आऊंगा. आपको परमिशन थी 4 तारीख की? हाँ मेरे पास है, मेरे पास लेटर भी लिखा हुआ है, वो भी मराठी में. और डॉक्यूमेंट मिलेगा मुझे? हाँ आप बोलो, मैं व्हाट्सएप कर दूं. जो ऐकलात ना हा संवाद. आपण लोकांची सेवा करतो असं म्हणणाऱ्या या भोंदूबाबाच्या मुसक्या आज पोलिसांनी आवळल्यात. स्थानिकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी करून आता या भोंदूबाबाला अटक केली आहे. दिंडोशी पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबत दिंडोशी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी माहिती दिली. काही 2-3 महिन्यापासून त्यांनी लोकांना असं भासवलं की माझ्या अंगामध्ये देवाचा संचार आहे आणि त्या देवाच्या संचाराच्या माध्यमातून तुमच्यावर असलेले जे काही समस्या आहेत त्या मी दूर करू शकतो. जसे की नोकरीमध्ये अपयश, घरामध्ये वास्तुदोष, कोणाच्या अंगात भूत असेल तर ते मी उतरून देतो, असं लोकांना सांगून त्यांनी लोकांकडून ते भूत उतरवण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी त्यांनी लोकांकडून बकऱ्याचं कलेजी, लिंबू, मिरची, काळे तीळ, स्मशानातील राख आणि असे बरेचसे पदार्थ वस्तू त्यांनी मागवल्या. तो मागवायचा आणि त्या सर्व वस्तू अंगात देव आल्याचं भासून त्या सर्व वस्तू त्या अंगावरून लोकांच्या काढायचा आणि लाल काळ्या फडक्यामध्ये गुंडाळून ती वस्तू कुठेतरी चौकामध्ये ठेवायचा. त्याच्या या अशा कृतीमुळे तिथल्या रहिवाशामध्ये थोडं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे त्या लोकांनी त्याला सांगितलं की तू असं जे काय करतोयस ते चुकीचं करतोयस, हे काय करू नकोस. पण तो त्यांना धमकवायचा की जर तुम्ही माझ्यामध्ये आलात, या देवाच्या कार्यामध्ये आलात तर तुमचा मी नाश करेन, तुम्हाला मी बर्बाद करेन, असं काही धमकवायचं. त्यामुळे ती लोक सगळे माझ्याकडे आले. आमच्याकडे आल्यानंतर मग आम्ही त्याची चौकशी केली. काही माहिती घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हा अशा प्रकारचे कृत्य करतोय जे कायद्याला अभिप्रेत नाही. म्हणून आम्ही तिथल्या रहिवाशी तक्रार घेऊन FIR रजिस्टर केलेलं आहे आणि FIR केल्यानंतर त्याला आम्ही तात्काळ ताब्यात घेऊन अटक केलेली आहे. आता मालाडच्या भोंदूबाबानंतर वळूयात नाशिकचा भोंदूबाबा, जो आपल्या घृणास्पद कारनाम्यांसाठी महिनाभर सध्या बातम्यांमध्ये आहे, माध्यमांमध्ये आहे. अशोक खरातबाबत आणखीन एक माहिती आता समोर आली आहे. 18 फेब्रुवारीला शिर्डी पोलीस ठाण्यात एका 24 वर्षाच्या तरुणीनं अशोक खरातच्या कार्यालयातला कर्मचारी नीरज जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. सोशल मीडियात आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप तरुणीने केला होता. याच प्रकरणात महिला आयोगानंही शिर्डी पोलिसांना नोटीस बजावली होती. मात्र या सगळ्या प्रकरणात भोंदू अशोक खरात हा फिर्यादीच्या संपर्कात होता असं समजतंय. मग हे षडयंत्र खरातच होतं का, याचा तपास आता SIT करणार आहे. यासोबतच आता SITच्या रेडारवर खरातसोबतच आर्थिक व्यवहार करणारे त्याचे भागीदारही आलेत. नाशिक अहिल्यानगरमधल्या विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांची SIT चौकशी करणार असल्याचं आता कळतंय. अशोक खरात 4थ्या गुन्ह्यासाठीही 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत असेल. पण त्याची पत्नी कल्पना खरात, जी 31 मार्चपासून फरार आहे, तिच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आली आहे. आता पुढची सुनावणी 22 एप्रिलला होईल.
राहता सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरू आहे. आज सुनावणी दरम्यान कल्पना खरातचे वकील प्रशांत गिरी आणि सरकारी वकील हजर होते, पण या प्रकरणातील फिर्यादी रावसाहेब गोंदकर यांचे वकील शुभम गोंदकर यांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. वकील शुभम गोंदकर यांची विनंती मान्य करत न्यायालयानं ही सुनावणी 22 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. या सुनावणीबद्दल कल्पना खरात आणि फिर्यादीच्या वकिलांनी काय माहिती दिली आपण पाहूयात. आज सुनावणी होती, परंतु फिर्यादी पक्षातर्फे आज ॲडजमेंट मागण्यात आली आणि आदरणीय न्यायालयाने त्यांना एक फेअर चान्स मिळावा म्हणून आजची सुनावणी तहकूब केलेली आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 22 तारखेला सकाळी होईल. फिर्यादीचे वकील असून आम्ही कोर्टाकडे मागणी केली की आम्हाला या प्रकरणातले पेपर्स द्या, जे दाखल केले, जे संचिका दाखल केली ते संपूर्ण संच आम्हाला द्या. तो संच आम्ही आज घेऊन आम्ही आमचं त्या कागदपत्रावर आम्ही आमचं म्हणणं तयार करू, आमचं म्हणणं आम्ही आज कोर्टात दाखल करू. तर मग म्हणणं देण्याकरता काय एका दिवसात तर आमचं म्हणणं आज कोर्ट आम्हाला देता येणार नाही. त्यामुळे कोर्टाला आम्ही उद्याची मुदत मागितली होती, पण मग कोर्टाने आम्हाला गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन कोर्टाला दोन्ही पक्षांना सारखे बाजू भेटली पाहिजे, दोन्ही पक्षांना सारखी संधी भेटली पाहिजे, या हिशोबाने कोर्टाने बुधवारची तारीख दिली प्रकरणामध्ये. दुसऱ्या प्रश्नावरती महाराष्ट्राने कौल काय दिला आपण पाहूयात. जाऊयात पोल सेंटरला. महाराष्ट्रामध्ये अनेक भोंदूबाबांचे कारनामे आपण बघतोय, त्यामुळे महाराष्ट्र भोंदूबाबांच्या विळख्यात अडकलाय का? 50,000 मतं यावर आली आहेत आणि 77% लोकांना असं वाटतंय हो, महाराष्ट्र या अंधश्रद्धांमध्ये अडकत चाललाय आणि 23% लोक म्हणतायत नाही. तर या अंधश्रद्धांच्या जाळ्यातनं लवकरात लवकर महाराष्ट्राला बाहेर पडणं गरजेचं आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धेतली एक जी छोटीशी धूसर रेषा आहे ती आपण नक्कीच ओळखू शकतो. याच नोटवर 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.